नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही रचना. हा आहे ह्या रचनांचा 788वा भाग. याच्यामध्ये सगळ्या रचना मराठीमध्येच आहेत. पहिल्या 2 छोट्या आहेत आणि दुसरी थोडीशी मोठी आहे. आपल्याला या रचना पसंत पडल्या तर माझ्या अरविंद गणेश दामले चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली मराठीतली रचना आहे. मला मैदानी खेळ आणि अभ्यासाची पुस्तकं दोन्हीही खूप आवडतं. मैदानी खेळांनी भूक छान लागते आणि अभ्यासाच्या पुस्तकांनी झोप छान लागते. मला मैदानी खेळ आणि अभ्यासाची पुस्तकं दोन्ही खूप आवडतं. मैदानी खेळांनी भूक छान लागते आणि अभ्यासाच्या पुस्तकांनी झोप छान लागते. दुसरी रचना आहे ती अशी. एकाने विचारलं, बंड्या, वर्षात नवीन काय करायचं ठरवलं आहे? बंड्या म्हणाला, दरवर्षी मी काहीतरी करायचं ठरवतो आणि तसं करतच नाही. यावर्षी जे करता येईल असं ठरवायचं आहे ते ठरवलं आहे आणि वर्षभर काहीही ठरवायचं नाही एवढंच ठरवलं आहे. एकाने विचारलं बंड्याला, बंड्या, नवीन वर्षात काय करायचं ठरवलं आहे? तर बंड्या म्हणाला, दरवर्षी मी काहीतरी करायचं ठरवतो आणि तसं प्रत्यक्षात करतच नाही. यावर्षी जे नक्की करता येईल असंच ठरवायचं हे ठरवलं आहे आणि वर्षभर काहीही ठरवायचं नाही हेच मी आता ठरवलं आहे. तिसरी जी रचना आहे ती पण अशीच एका भक्तानी परमेश्वराला सांगितलेलं गोष्ट आहे ती. देवा तू झोपू नको, तुला जागे राहायचे आहे आणि मलाही झोपेमधून उठवायचे आहे. देवा तू झोपू नको, तुला जागे राहायचे आहे आणि मलाही झोपेतून उठवायचे आहे. अज्ञानाचा अंधकार आता दूर घालवायचा आहे आणि तू आहेस असा विश्वास द्यायचा आहे. अज्ञानाचा अंधकार आता दूर घालवायचा आहे आणि तू आहेस असा विश्वास द्यायचा आहे. रूप तुझे बघायचे आहे, तुझी जाणीव व्हायची आहे. तुझा आवाज ऐकायचा आहे, तुझा अनुभव घ्यायचा आहे. तुझे रूप बघायचे आहे, तुझी जाणीव व्हायची आहे. तुझा आवाज ऐकायचा आहे, तुझा अनुभव घ्यायचा आहे. तुला बघायची दिव्य शक्ती मला हवी आहे. तुझा आवाज ओळखायची शक्ती देखील हवी आहे. तुला बघायची दिव्य शक्ती मला हवी आहे. तुझा आवाज ओळखायची शक्ती देखील हवी आहे. उंच सखल सुख दुःख कडूगोड कळतं आहे. श्रीमंत गरीब राजा सैनिक मालक नोकर दिसत आहे. उंच सखल सुख दुःख कडूगोड कळत आहे. श्रीमंत गरीब राजा सैनिक मालक नोकर दिसत आहे. ऊन सावली थंड गरम चांगलं वाईट सगळं आहे, पण ते तसं वेगळं आहे का मनाचाच खेळ आहे. ऊन सावली थंड गरम चांगलं वाईट आहे, पण ते तसं वेगळं आहे का मनाचाच खेळ आहे. विरुद्ध अर्थाचे शब्द सारे खरे म्हणजे एकच आहे.
दोरीच्या या टोकाला हे त्या टोकाला ते आहे. सगळ्या द्वंद्वांमधून आता बाहेर पडायचे आहे. मी तू अन सगळे आता एकच आहे कळायचे आहे. विरुद्ध अर्थाचे शब्द सारे खरे म्हणजे एकच आहे. दोरीच्या या टोकाला हे त्या टोकाला ते आहे. सगळ्या द्वंद्वांमधून आता बाहेर पडायचे आहे. मी तू अन सगळे आता एकच आहे कळायचे आहे.